नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक सोनाली असे आहे। सोनाली या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये आपण अभ्यासलं की लेखकाने त्यांच्या घरी सिंहाच्या बछड्याला आणलेलं होतं आणि एकाच महिन्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एक मांजरीचं पिल्लू आलेलं होतं। त्याचं नाव त्यांनी रुपाली ठेवलेलं होतं आणि त्यांच्या मुलाला मुलगी झालेली होती आणि तिचं नाव त्यांनी दीपाली ठेवलं होतं आणि ह्या सिंहाच्या बछडीचं नाव त्यांनी सोनाली असं ठेवलेलं आहे। या पाठाच्या माध्यमातून आपल्याला लेखकाच्या मनातील पशूंबद्दल जी निरागस भावना आहे, निर्मळ प्रेम आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं। पाहूया तर ह्या पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला काय सांगणार आहेत ते। याआधील पाठाच्या परिच्छेदावरून आपल्याला जाणवतं की लेखक त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक उदात्त पातळीवरून विचार करतात। लेखकांचे पूर्वजांनी वन्य प्राण्यांची शिकार केली, त्यांना मारले। लेखकांना मात्र वन्य प्राण्यांना ठार मारणे ही कल्पनाच पसंत नाही। वन्य प्राण्यांशी प्रेमाने वागावे, त्यांना माणसाळावे अशी लेखकांची मनोमन इच्छा होती किंवा आहे आणि ही गोष्ट ते शाब्दिक पातळीवर किंवा कल्पनेच्या पातळीवर ठेवत नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीतून करतात। म्हणून ते सिंहिणीच्या पिल्लू पाळायला आणतात। सिंहिणीला आणून ते माणसाळू शकू, तिला प्रेमाने जिंका अशी जणू काही ती लेखकाला अशी मनोमन खात्री होती। लेखक स्वतः प्राण्यांबरोबर आत्मीयतेने वागतात हे आपण ह्या पुढच्या परिच्छेदामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजणारच आहेत। तर यावरून या बाबींवरून आपल्याला लेखकांची प्राण्यांकडे पाहण्याची निर्मळ वृत्ती दिसून येते। पुढे लेखक म्हणतात की सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना। रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली ही फिसकून अंगावर जायची। 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसानंतर दोघांचीही गट्टी जमली। गट्टी जमणे म्हणजेच मैत्री जमणे। बघा, घरामध्ये असं होतं की आपल्या घरामध्ये एकाच समवयस्कर अशी जर मुलं असतील तर त्यांचं एकमेकांबरोबर कधीच पटत नाही। कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरनं दोघांमध्ये भांडणं होत असतात। एखाद्या घरामध्ये जर 2 लहान मुलं आहेत तर एकाने जे खेळणं घेतलं तेच दुसऱ्याला हवं असतं, दुसऱ्याने जे घेतलं तेच पहिल्याला हवं असतं आणि मग ते एकमेकांच्या वस्तू जर कोणी घेतल्या तर त्या एकमेकांना ओरबडतात किंवा मग रडतात। तसंच मग हे प्राण्यांची पिल्लूसुद्धा तसंच करत होतं की सुरुवातीला सोनालीचं आणि रुपालीचं मुळीच पटत नव्हतं। रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीसुद्धा तिच्या अंगावर पटकन फिसकून यायची। 3-4 दिवस दोघांचं असंच चालू झालं, पण नंतर 4 दिवसानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण होऊ लागली। मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं। हिंडताना रुपाली पुढे आणि सोनाली मागे। रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता। आता बघा, लेखकाने सांगितलं होतं आपल्याला याच्या अगोदरच्या परिच्छेदामध्ये की आज ते सोनालीला आणत होते आणि त्याच्या 15 दिवसा अगोदर त्यांनी कुत्त्या रुपालीला आणलेलं होतं। म्हणजे ती घरामध्ये लवकर आलेली होती ना, म्हणून ती सिनियर। कोण? रुपाली। आणि ती सिनियर असल्यामुळे तिचा मान मोठा होता आणि त्यामुळे रुपाली पुढे चालायची, चालताना वगैरे मस्त रुबाबात 80मध्ये चालायची आणि तिच्या पाठीमागे मग सोनाली चालायची। पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली। तर बघा, ह्या परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला काय सांगत आहेत की ज्याप्रमाणे लहान मुलांमध्ये वयस्कर मुलांमध्ये बघा कधी त्यांचं कधी एखाद वेळेस ते छान वागतात, एकमेकांबरोबर प्रेमाने राहतात वगैरे, आणि कधी त्यांचं बिनसेल सांगू शकत नाही। पण एकदा जर त्यांना कळालं की आपल्याला एकमेकांबरोबर राहायचं आहे, मग ते छानपैकी राहतात, एकमेकांच्या वस्तू एकमेकांमध्ये शेअर करतात,
त्यांना काही खायला दिलं, एकाला काही खायला दिलं तर त्याच्यातला तो थोडा वाटा तो दुसऱ्याला देतो. तर त्याप्रमाणेच ह्या प्राण्यांच्या पिल्लांमध्ये एकमेकांमध्ये मैत्री निर्माण झालेले होते आणि दोघंही एकमेकांशिवाय राहत नव्हते. जसं रुपाली करायचं तसंच अनुकरण सोनालीसुद्धा करू लागत होती आणि दोघींना एकमेकींचा छानपैकी लळा लागला. दोघांमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, आपुलकी निर्माण झाली. दोघं जेवत पण एकत्रच होते. आणि मग रात्री झोपताना सुद्धा ज्याप्रमाणे रुपाली लेखकाच्या पायथ्याजवळ येऊन झोपायची, तशीच मग सोनालीसुद्धा लेखकाच्या पायथ्याजवळ येऊन झोपू लागली. लेखक पुढे सांगतात की झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजानं माझे केस विस्कटून टाके. कधी ती रुपाली यांची दंगामस्ती माझ्या बिछाण्यात चालायची. तर बघा इथे आपण पाहतो की लहान मुलांना सुद्धा आपल्या मोठ्या माणसांचा लळा लागलेला असतो आणि त्यांचं पण मग झोपायच्या वेळेला ते लगेच झोपत नाहीत. ते घरातील त्या मोठ्या मंडळींबरोबर जाऊन थोडी मस्ती करत असतात, कधी त्यांच्या खांद्यावर खेळत असतात. तसंच मग इथे लेखक सांगत आहेत की ते प्राण्यांची पिल्लूसुद्धा तसंच करायची. सोनाली उडी मारून बिछाण्यामध्ये यायची, चटकन तिला झोपायचा हा तिचा स्वभाव नव्हता, म्हणून ते काय करायची, ती बिछाण्यामध्ये आली की लेखकाबरोबर खेळत बसायची. ती कधी लेखकाचं तोंड चाटत, कधी केस चाटत, कधी पंजाने केस विस्कटून टाकत. आणि मग रुपालीची आणि तिचीसुद्धा मग लेखकाबरोबर दंगामस्ती बिछाण्यामध्ये चालू व्हायची. दोघेही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्या दमल्या की दोघेही आपापली जागा पकडून झोपायला येत. मग बघा आता इथे हे प्राण्यांचे, हिंस्र प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, पाळीव प्राण्यांचे हे छोटे छोटे पिल्लू आहेत, पण तिथे जे काही प्रेम लेखकाद्वारा मिळालेले आहे त्यामुळे ते प्रेमाच्या वातावरणामुळे बिनधास्त होऊन ते तिथे आपलं जीवन एखाद्या माणसाच्या मुलांप्रमाणेच व्यतीत करू लागले. की बिछाण्यामध्ये ते कधी दंगामस्ती करत, कधी नाचत कुदत आणि मग असे खेळून खेळून थकल्या थांबल्या की मग दोघी तिथेच आपापल्या जागेवर जाऊन झोपत. फुस्स करून रूपा अंग टाके आणि झोपे जाई, पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलांसारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे, तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. आता इथे लेखक सांगत आहे की रुपाली तिला खेळून खेळून दमली भागली की तिच्या जागेवर जाऊन ती अंग टाकून झोपून द्यायची, पण सोनालीला नाही. सोनालीचा स्वभाव पटकन झोपायचा नव्हता. तिला थोडं, लेखक सांगतात की तिला थोडं थोपटावं लागायचं आणि मग तेव्हा कुठे ते बाईसाहेब झोपत. ती झोपेतही एखाद्या लहान मुलांसारखी अस्ताव्यस्ता, झोपेत बाईसाहेब लोळती भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. आता घरामध्ये 2 लहान मुलं असतील तर दोघांचा स्वभाव सारखा नसतो. जरी त्यांच्यामध्ये ते रक्ताचे नाताचे असू दे तरी पण त्यांच्यामध्ये काही सवयी सारख्या नसतात. एखादं बाळ असं ते पटकन खेळल्या दमल्या तिथेच झोपी जाते, पण एखादं बाळ कसं असं तिला झोपण्यासाठी चटकन झोप येत नाही. मग तिला आई थापडते, गोजरते, अंगाई गीत गाते, तेव्हा ते कुठे ते बाळ झोपतं. आणि जरी ती मांडीवर घेऊन झोपलेलं असेल ते आईने जर खाली टाकायपर्यंत पुन्हा ते जागं होतं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्याची मानसिकता वेगळी असते आणि झोपण्याच्या त्यांच्या क्रिया पण वेगळ्या असतात. ते लहान मुलं कधी एखाद्या जागेवरती छोट्याशा जागेमध्ये जागा मिळेल तर पटकन झोपून जातात, पण काही मुलं कशी असतात की त्यांना पूर्ण अंथरूणभर घरभर लोळायची सवय असते. तसंच मग ह्या प्राण्यांच्या पिल्लांना पण तशी सवय होती. त्यापैकी लेखक सांगतात की रूपा पटकन अंग टाकून एका छोट्याशा जागेवरती तिच्या झोपेची जागा पाहून झोपून जायची, पण सोनालीला लहान मुलांसारखी अस्ताव्यस्त झोपायची सवय होती. तिला लोळायची पण भरपूर सवय लागलेली होती आणि ह्या दोघींच्या मध्ये मग माझी झोपायची जी जागा ठरलेली असेल तिथे मला दोघींच्या ह्या झोपण्याच्या सवयीमुळे मला पुरेशी अशी जागा मिळत नसे. तर या परिच्छेदामध्ये आपण असं जाणवतं आपल्याला की अगदी सुरुवातीच्या काळात रुपाली आणि सोनाली एकमेकांबरोबर अजिबात दोघांचं पटत नव्हतं. त्या एकमेकींशी प्रेमाने वागतच नसत. रुपाली सोनालीवर भुंकायची तर सोनाली रागाने फिसकायची. रुपाली धावून जायची, पण हे फक्त 3-4 दिवसापुरताच टिकलं आणि नंतर मग दोघींमध्ये छानपैकी मैत्री निर्माण झाली. एकदा दोस्त झाल्यावर मात्र त्यांचे सर्व व्यवहार प्रेमाने होऊ लागले. एकत्र बसणे, एकत्र हिंडणे, एकत्र झोपणे सुरू झाले. त्या
एकत्र जेवूसुद्धा लागल्या. रुपाली लेखकांच्या पायथ्याशी झोपत असे तशी आता सोनालीसुद्धा लेखकांच्या पायथ्याजवळ येऊन झोपू लागली. रुपाली या घरात आली होती म्हणून ती आधी आली होती ना रुपाली, म्हणून ती ज्येष्ठ होती. रुपाली ज्येष्ठाप्रमाणे तिच्यावरती हक्क गाजवीत. दोघी सोबत चालू लागल्या की रुपाली रुबाबामध्ये पुढे चालत असे. तिचा हा मान सोनालीने पण निमूटपणे मान्य केला आणि रुपालीच्या मागे समजूतदारपणे ती चालायची. तर थोडक्यात काय, ह्या प्राण्यांमध्ये ह्या त्यांच्यातला पशुत्व हळूहळू लोप पावत चालला होता आणि त्या दोघींमध्ये माणसांसारखेच मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागले होते आणि त्यासुद्धा आता माणसाळल्या होत्या. पुढे लेखक म्हणतात की सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीचं अंगापिंडाने मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करे. ताईगिरी जसं भाईगिरी असतं की नाही, मोठा भाऊ हुकूम गाजवत असतो ना आपल्यावरती, तसंच मग आता ही सोनालीसुद्धा ताईगिरी हुकूम गाजवायची. सोनाली ही रुपाली जेव्हा एकत्र आल्या होत्या तेव्हा लेखक म्हणतात की रुपाली ही सोनालीपेक्षा 7 दिवसांनी मोठी होती आणि त्या लहान होत्या तेव्हा रुपालीचं मोठी वाटायची. शारीरिक दृष्टीने जर पाहिलं तर ती सोनालीपेक्षा मोठी वाटायची, अंगापिंडाने मोठी वाटायची आणि त्यामुळे रुपाली नेहमी सोनालीवरती हुकूम गाजवायचा प्रयत्न करायची, ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरणे, तिला दमात घेणे असा प्रकार चालू होता. सोनाली बिचारी गरीब. रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूटपणे बसायची. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रुपाली लहानखुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. आता इथे लेखक त्यांचं पुढच्या भावी जीवनाबद्दल वर्णन करताना म्हणतायत की सोनाली रुपालीपेक्षा लहान होती आणि जेव्हा सुरुवातीला आणलं दोघांना तर रुपाली ही अंगपिंडाने मोठी वाटत होती. पण जसं जसं दोघी वाढू लागल्या तर त्याचं विरुद्धार्थी रूप झालं, रूप वेगळं बदललं. रुपाली लहानखुरी वाटू लागली आणि सोनाली बघता बघता तिच्यापेक्षा दुप्पट चौपटीने तिचं शरीर वाढलं होतं. ती रुपालीला सहज तोंडातून उचलून धरी, पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. आता आपल्याला माहिती आहे की आपण पाहतो की माकड तिच्या पिल्लांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नेताना तोंडामध्ये पकडून नेत असतं आणि हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटतं की त्या माकडाचे दात तिच्या पिल्लांना लागत असेल, पण ती एवढ्या प्रेमाने नेत असते की ते आईचे दात कधीच तिच्या पिल्लांना लागत नाही. तसंच मी इथे सोनाली शारीरिकदृष्ट्या अंगाने वाढली होती रुपालीपेक्षा आणि मग रुपालीला ती सहज तिच्या तोंडामध्ये उचलून धरी. पण हे तोंडामध्ये उचलून धरत असताना ती एखाद्या आईप्रमाणेच तिची काळजी घ्यायची की तिचे दात रुपालीला लागणार नाही ना याची ती काळजी घ्यायची, कारण की त्यांच्यामध्ये आता छानपैकी जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, स्नेहाचं नातं तयार झालेलं होतं आणि त्यामुळे तिने सोनालीने कधीच रुपालीला तिचे दात लागू दिले नाहीत. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. आता बघा इथे लेखक सांगतात की कालांतराने काही दिवसांनी दोघींमध्ये छानपैकी वाढ झालेली होती, पण रुपाली ही मुळातच लहान आकाराने असल्याकारणाने ती लहानच राहिली. पण सोनाली ही सिंहाची कन्या होती की नाही, सिंहकन्या होती आणि शारीरिक दृष्टीने तिची वाढ होतच चालली होती. जरी ती इथे आता ती शारीरिक दृष्टीने वाढलेली होती आणि शारीरिक दृष्टीने आता रुपाली खूपच लहान राहिली होती तिच्या मानाने, तरी पण रुपालीने काय आपली ताईगिरी, भाईगिरी, दादागिरी, तिच्यावरती रुबाब झाडणं, ऐटीत चालणं, तिच्यापेक्षा अगोदर ती मोठी आलेली असल्याकारणाने ज्येष्ठ असणे, हा काय मान तिने काही सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुर्र करून दटावीत असे. आता बघा हे यांच्यामध्ये मस्ती म्हणजे चालायची आणि याच्यामध्ये जर सोनाली कधी आगाऊपणे वागू लागली, वाह्यातपणा करू लागली तर रुपालीला राग यायचा आणि मग तिच्यावरती गुर्र करून तिला रागवायची, दाटवायची आणि मग तेव्हा सोनालीसुद्धा घाबरून शांत बसायची. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालून देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बिराड थाटलं.
मग आता लेखक सांगतात की हळूहळू ते मोठे होऊ लागलेत आणि आत्तापर्यंत त्यांना मी खालच्या घरामध्ये खोल्यांमध्येच वावरत होतो त्यांच्याबरोबर, पण ते आता शारीरिकदृष्ट्या अंगाने वाढू लागलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना काही गोष्टी सवयी व्हाव्या काही गोष्टींची, म्हणून लेखक सांगतात की त्यांच्यासाठी गळपट्टे, कुत्र्याला माहिती ना गळ्यात पट्टा घालावा लागतो आणि सिंहाला वगैरे मोठ्या जनावरांना साखळ्यांनी बांधून ठेवावं लागतं. आणि म्हणून लेखकाने मुंबईला जेव्हा गेले होते तेव्हा दोघींसाठी म्हणजे रुपालीसाठी गळपट्टा आणि सोनालीसाठी साखळ्या आणलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आत्तापर्यंत आपण काय अभ्यासलं की हिंस्र प्राण्यांवरती सुद्धा माणसांप्रमाणे त्यांना प्रेम दिलं, त्यांच्यावरती जीव लावला, त्यांना माया दिली, तर ते सुद्धा त्याचप्रमाणे संस्कारित होतात. त्यांनासुद्धा मग माणसांचा लळा लागतो आणि माणसांप्रमाणे उत्कट प्रेम ते एकमेकांवरती करू लागतात. याचं वर्णन आपण ह्या पाठाच्या भागामध्ये अभ्यासलं. आता पुढे रुपाली आणि सोनाली यांच्यातील नात्यांबद्दल लेखक आपल्याला त्यांचा अनुभव सांगणार आहेत. तो आपल्याला अभ्यासायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.